नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडिट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. गुरुजींचा अनुग्रह हाच घरामध्ये व वनामध्ये समाजासह तुझा व आमचा रक्षक आहे. माता, पिता, गुरु आणि स्वामींच्या आज्ञेचे पालन करणे हे संपूर्ण धर्मरूपी पृथ्वीला धारण करणाऱ्या शेषासारखे आहे. भरता, तू तेच कर, माझ्याकडून करवून घे आणि सूर्यकुलाचा रक्षक बन. साधकासाठी ही एकच आज्ञापालनरूपी साधना संपूर्ण सिद्धी देणारी आहे. ती कीर्ती, सद्गती आणि ऐश्वर यांची त्रिवेणी आहे. याचा विचार करून मोठे संकट सोसूनही तू प्रजेला व कुटुंबाला सुखी कर. हे बंधू, माझी विपत्ती सर्वांनी वाटून घेतली, परंतु तुला मात्र 14 वर्षांच्या अवधीत मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत. तू कोमल आहेस हे माहीत असूनही मी वियोगाची कठोर गोष्ट सांगत आहे. कठीण प्रसंगी हे सांगणे माझ्या दृष्टीने अयोग्य नाही, कारण कठीण प्रसंगी थोरला भाऊच मदत करतो. वज्राचा प्रहार हातानेच अडवता येतात. सेवक हा हात, पाय व नेत्रांच्या सारखा आणि स्वामी हा मुखासारखा असला पाहिजे. तुलसीदास म्हणतात की सेवक स्वामी यांच्या प्रेमाची अशी रीत ऐकून सुकवी तिची स्तुती करतात. श्री रघुनाथांची प्रेमरूपी समुद्रातील अमृताने ओथंबलेली वाणी ऐकून सर्व समाजावरील दडपण उतरले व सर्वांना प्रेमाची समाधी लागली. ही दशा पाहून सरस्वतीसुद्धा मौन झाली. भरताला फार संतोष वाटला. स्वामी अनुकूल होताच त्याचे दुःख व दोष पळून गेले. त्याचे मुख प्रसन्न झाले आणि मनातील विषाद दूर झाला. जणू मुक्यावर सरस्वतीची कृपा झाली. त्याने प्रेमाने प्रणाम केला आणि करकमल जोडून तो म्हणाला की हे नाथ, मला तुमच्याबरोबर येण्याचे सुख लाभले आणि मला जगामध्ये जन्म घेण्याचा लाभ मिळाला. हे कृपाळू, आता जशी आज्ञा असेल तशी मी ती शिरोधार्य मानून आदराने पाळीन. परंतु हे देवा, तुम्ही मला असा आधार द्या की त्याची सेवा करूनही मी हा काळ घालवू शकेन. हे देव, तुमच्या अभिषेकासाठी मी गुरुजींच्या आज्ञेने सर्व तीर्थातील जल घेऊन आलो आहे. त्याबद्दल काय आज्ञा आहे? माझ्या मनात आणखी एक मोठी इच्छा आहे, परंतु भय व संकोचामुळे ती सांगत नाही. श्रीराम म्हणाले, हे बंधू, सांग. तेव्हा प्रभूंची आज्ञा झाल्यावर भरत स्नेहपूर्ण सुंदर वाणीने म्हणाला, आज्ञा असेल तर चित्रकूटावरील पवित्र स्थाने, तीर्थे, वन, पशु, पक्षी, तलाव, नद्या, झरे आणि पर्वतांचे समूह, विशेषतः प्रभू तुमच्या चरणचिन्हांनी अंकित झालेली भूमी पाहून येतो. श्री रघुनाथ म्हणाले, अवश्य. अत्री ऋषींच्या आज्ञेने ते सांगतील तसे कर आणि निर्भयपणे वनात फिरून ये. हे बंधू, अत्री मुनींच्या प्रसादामुळे हे वन मांगल्य देणारे, परमपवित्र आणि अत्यंत सुंदर झाले आहे. आणि ऋषींचे प्रमुख अत्री हे आज्ञा देतील तेथे ते आणलेले तीर्थांचे जल स्थापन कर. प्रभूंचे बोलणे ऐकून भरत सुखावला आणि आनंदित होऊन त्याने अत्री मुनींच्या चरणी मस्तक ठेवले. सर्व सुंदर मांगल्याचे मूळ असलेला भरत व श्रीरामांचा संवाद ऐकून स्वार्थी देव रघुकुलाची प्रशंसा करून कल्पवृक्षाची फुले उधळू लागली. भरत धन्य आहे, स्वामी श्रीरामांचा विजय असो, असे म्हणत देव अत्यंत हर्षित होऊ लागले. भरताचे बोलणे ऐकून मुनी वशिष्ठ, मिथिलापती जनक आणि सभेतील सर्वांना आनंद झाला. भरत आणि श्रीरामचंद्र यांच्या गुणांची व प्रेमाची प्रशंसा विदेह राजा जनक पुलकित होऊन करू लागले. सेवक व स्वामी या दोघांचा सुंदर स्वभाव आहे. या दोघांचे नियम व प्रेम हे पावित्र्यालाही अत्यंत पवित्र करणारे आहे. मंत्री आणि सभासद सर्वजण प्रेममुग्ध होऊन आपापल्या बुद्धीप्रमाणे त्या दोघांच्या प्रेमाची वाखणणी करू लागली. श्रीरामचंद्र आणि भरत यांचा संवाद ऐकून दोनही समाजांच्या हृदयामध्ये भरताचा सेवाधर्म पाहून हर्ष आणि रामवियोगाच्या कल्पनेमुळे विषाद वाटला. राममाता कौसल्येने दुःख व सुख समान मानून श्रीरामांचे गुण सांगत इतर राण्यांना धीर दिला. कोणी श्रीरामांच्या मोठेपणाची चर्चा करीत होते तर कोणी भरताच्या चांगुलपणाची प्रशंसा करीत होते. मग अत्री ऋषींनी भरताला सांगितले की या पर्वताजवळच एक विहीर आहे. ते पवित्र, अनुपम व अमृतासारखे तीर्थजल तिच्यातच स्थापन कर. भरताने अत्री मुनींच्या आज्ञेनुसार जलाची सर्व पात्रे रवाना केली आणि शत्रुघ्न, अत्री मुनी आणि अन्य साधू संतांसह त्या अथांग विहिरीकडे तो गेला आणि ते पवित्र जल त्या पुण्यस्थळामध्ये ठेवले. तेव्हा अत्री ऋषींनी प्रेमाने आनंदित होऊन म्हटले, भरता, हे अनादि सिद्ध स्थल आहे.
काळाच्या ओघात हे लोप पावले होते म्हणून कुणालाच ते ठाऊक नव्हते. तेव्हा भरताच्या सेवकांनी ते जलयुक्त स्थान पाहिले आणि त्या पवित्र तीर्थांच्या जलासाठी त्या विहिरीचा चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार केला. दैवयोगामुळे सर्व तीर्थे एकत्र आल्याने विश्वावर उपकार झाला. धर्माचा अत्यंत अगम्य विचार या विहिरीमुळे सुगम झाला. आता लोक याला भरतकूप म्हणतील. तीर्थांच्या जलामुळे हा अत्यंत पवित्र झाला आहे. यात प्रेमाने नियमितपणे स्नान केल्यावर प्राणी काया वाचा मनाने शुद्ध होतील. त्या विहिरीचा महिमा सांगत सर्वजण श्री रघुनाथांच्याकडे गेले. अत्री मुनींनी श्री रघुनाथांना त्या तीर्थाचा पुण्यप्रभाव सांगितला. आजच्यासाठी धन्यवाद.